नमस्कार मंडळी, मी देवकी चविचे खवये या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना, एकदम मऊ लुसलुशीत भरपूर जाळी पडलेले घावन आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तव्याला एक थेंब सुद्धा तेलाचा न लावता असे मस्त पांढरे शुभ्र कापसापेक्षा मऊ, अगदी आपले घरी आजी आजोबा असतील ज्यांना दात नाहीत ते सुद्धा ओठाने खाऊ शकतील, पचायला हलके फुल एकदम जाळीदार, टेस्टला एकदम बेस्ट असे मस्त घावन। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, हे घावन बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हे जुने तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही तांदूळ वापरला तरी चालेल, फक्त इंद्रायणी तांदळाचा इथे वापर करायचा नाही। अशी कोणतीही कपाच्या मापाप्रमाणे तुम्ही वाटी सेट करू शकता किंवा मापाचं काहीच बंधन नाही। या तांदळाला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचं आहे। जर तुम्हाला रात्रभर भिजत घालायचं असेल तर तुम्ही रात्रभर पण घालू शकता, किंवा रात्रभर भिजत घालायचं नसेल तर कडकडीत गरम पाण्यामध्ये अर्धा तास हा तांदळाला भिजत ठेवलं ना, घावन अगदी मऊ लुसलुशीत होतात। तर मी इथे अगोदरच हे 1 वाटी तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं। इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 तासानंतर तांदूळ चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत आणि तोडून बघितलं तर सहज तुटतात। तर आता काय करायचं आहे, यामधील पूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतलेल्या तांदळाला एका मोठ्याशा अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। शक्यतो तांदूळ आपल्याला एकाच बॅचमध्ये वाटून घ्यायचे, कारण काय होतं, एका बॅचमध्ये वाटल्यामुळे एकदम बारीक स्मूथ बॅटर बनतं। आता इथे पूर्ण तांदूळ काढून घेतलं की आता या तांदळासोबतच ज्या वाटीने तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने ओला नारळ घेतलेला आहे। इथे 1 वाटी ओला नारळ घेतला आणि असं पातळ काप करून घेतले आणि ही पाटची साल पूर्ण काढून पांढरा शुभ्र करून घेतलेला आहे। जेवढं तांदळाचं प्रमाण आहे, म्हणजेच की 1 वाटी प्रमाणात तांदूळ घेतलेला आहे त्याच प्रमाणात इथं मी हा ओला नारळ वापरत आहे। तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात पण नारळ वापरू शकता। इथे ओला नारळ वापरल्याने घावन एकदम पांढरे शुभ्र मऊ मुलायम होतात, त्यासाठी इथे नारळ शक्यतो तुम्ही वापराच। आता हे तांदूळ वापरण्यासाठी मी इथे ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पण आता इथे पाणी आपल्याला पूर्ण वापरायचं नाही, पाणी आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे। म्हणजेच की थोडंसं मी पाव वाटी पाणी आत्ता वापरले आणि नंतर थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला हे तांदूळ पूर्ण वाटून घ्यायचे। असं पाणी थोडं थोडं वापरून तांदूळ वाटलं ना, तांदूळ एकदम बारीक वाटले जातात आणि नारळाचे पण तुकडे राहत नाहीत। त्यामुळे ना पाणी थोडं थोडंच वापरत जावा। तर मंडळी, वाटून घेतलेल्या पिठाला अशा मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। अगोदर मी 1 वाटी पाणी वापरून असं मऊसूत बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यासोबतच आपल्याला इथे 2 वाट्या पाणी वापरायचे आहेत। ही झाली 1 वाटी आणि ही झाली दुसरी वाटी, टोटल इथे 3 वाट्या पाणी झालेलं आहे। आता या मिठाला या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे। तांदूळ वाटण्यापासून ते आतापर्यंत मी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे, म्हणजे तांदूळ 1 वाटी होतं आणि 3 वाट्या पाणी असं हे प्रमाण आहे। म्हणजे तांदळाच्या तिप्पट पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे। तुम्हाला इथे पाण्याचं कमी अधिक प्रमाण लागू शकतं, कारण की प्रत्येकाच्या तांदळाच्या क्वालिटीवर पण अवलंबून असतं। जास्त जुने तांदूळ असतील थोडंसं पाणी जास्त सोक करून घेतं, म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। आता मस्त असं ताकासारख्या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, थोडा वेळ या बॅटरला असंच ठेवून द्यायचं आहे। तर इथे घावणसाठी आपल्याला मस्त अशी खमंग चटणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे ओल्या नारळाचे असे काप करून घेतलेला आहे 1 वाटी। आणि जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर 1 वाटी नारळाची पावडर सुद्धा वापरू शकता इथे। आणि या चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरलं तरी चालेल। आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि चव चांगली येण्यासाठी इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या। तिखटपणासाठी 3 ते 4 मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे। अगोदर आपल्याला इथे पाणी न वापरता या सर्व जिन्नसांना थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे। मग गरजेनुसार यामध्ये कमी जास्त पाणी टाकून तुम्हाला आवडेल तशी चटणी इथे बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता मंडळी, चटणी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी वाटून घेतलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी वापरून आणखीन पातळ बनवू शकता। आणि आता ही चटणी तुम्हाला 2 ते 3 दिवसापर्यंत टिकवून खायची असेल तर तुम्ही यामध्ये फोडणी सुद्धा देऊ शकता, पण मी फोडणी न देताच ही चटणी अशी बनवून घेतलेली आहे। आता या चटणीला थोडा वेळ असंच बाजूला ठेवू। तर मंडळी, इथे चटणी तर तयार झालेली आहे आणि आता लगेच आपण इथे घावन बनवायला घेऊ। आणि प्रत्येक घावन इथं बनवत असताना असं पिठाला आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे, कारण काय होतं, वाटून घेतलेलं पीठ खालती बसतं आणि वरी फक्त पाणी साचतं। त्यामुळे घावन तव्याला चिटकू शकतात किंवा पातळ बनू शकतात। आणि एकसारखे घावन बनवण्यासाठी पिठाला असं ढवळून घेणं फार गरजेचं आहे।
आणि घावन बनवण्यासाठी अशी पेला वाटी किंवा कोणतीही घरात नॉर्मल वाटी असेल तर त्या वाटीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि जर वाटीने बनवायचं नसेल तर तुम्ही मेजरिंग कपनं सुद्धा हे घावन बनवू शकता. तर मंडळी, आता लगेच आपण घावन बनवून घेऊ. तर इथे घावन बनवण्यासाठी हा मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बिड्याचा तवा असेल तर त्या तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे नॉनस्टिक पेक्षा पण थोडंसं बिड्याच्या तव्याला जास्त गरम करावं लागतं. आणि बिड्याच्या तव्याला तुम्हाला अर्धा ते 1 चमचा तेल लावून घ्यावं लागतं. तेलाने चांगल्या प्रकारे ग्रेस करायचं. मी इथे नॉनस्टिक तवा वापरत आहे म्हणून तेलाचा एक सुद्धा थेंब वापरत नाही. तर इथे आपला तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे. आता काय करायचं आहे, गॅसला स्लो ठेवून आता तव्यावर एका बाजूने धार लावायचा आहे आणि बॅटर आपल्याला वरतूनच सोडायचं आहे. एका बाजूने धार सोडत असं मध्यभागी घ्यायचं आहे. आता इथे बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. तेल सुद्धा न लावता इथे बॅटर आपल्याला असंच सुकू द्यायचं आहे. तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता घावन चांगल्या प्रकारे वरतून सुकलेलं आहे आणि घावनला मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता या घावनला असं उलटून घ्यायचं आहे. तुम्ही उलटून न घेता सुद्धा बनवू शकता, पण काय होतं 1 ते 2 सेकंदापर्यंत खालतून सुद्धा भाजलं ना तर त्याचा कच्चेपणा कमी होतो. म्हणून आपल्याला असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता मंडळी, खालच्या बाजूने पण काय मस्त जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बॅटर बनवणार ना तर अशाच पद्धतीने तुमचे सुद्धा घावन 1 नंबर बनणार. घावन काढून घेण्याच्या आधी तुम्हाला मी थोडीशी माहिती देते. घावन शक्यतो कापडावरच काढायचं. स्टीलच्या भांड्यावर जर काढलं ना तुम्ही तर ते भांड्याला चिटकू शकतात. आता काय करायचं आहे, डायरेक्ट तव्यातूनच आपल्याला हे घावन असं काढून घ्यायचं आहे. हे बघू शकता, न चिटकता घावन पूर्णपणे तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण घावन आता मी बनवून घेते. घावन चांगल्या प्रकारे असे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावरच आपल्याला अशी घडी घालून घ्यायची आहे. तुम्ही घडी न घालता सुद्धा खाऊ शकता, पण मी अशा घड्या घालून घेतलेली आहे. आता या घावनला एका मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता 1 वाटी रेशनच्या तांदळाने 10 ते 12 घावन तयार झालेले आहेत. काय मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊसूत, अगदी कापसाप्रमाणे नरम मुलायम. नवीन नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर तेल नका वापरू. जुना व बिड्याचा तवा वापरत असाल तर तव्याला थोडंसं तेल लावा. नारळ वापरल्याने घावन चविष्ट आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. शिवाय तेल लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. कोकणाच्या पारंपरिक पद्धतीनं सकाळी नाश्त्याला मस्त असं चहामध्ये बुडवून घावन खाल्ले जातात. तर मंडळी, आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये.